हॅलो सर, नमस्कार. आज आपण आपल्या बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा आपण डेमो बघणार आहोत सर. ओके, आपल्याकडे सर सर्व प्रकारच्या बिझनेससाठी, व्यवसायांसाठी बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. ओके, तुम्हाला कोणत्याही बिझनेससाठी तुमचं जर बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कॉल करा. फ्रीमध्ये डेमो इन्स्टॉल करून आमच्याकडून दिला जाईल. ओके, तुमच्या ट्रेडनुसार हे आपलं सॉफ्टवेअर कस्टमाइज करून आपण वापरू शकतो सर. वेगवेगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर्स आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कोणत्या कोणत्या. आमचे हे समर्थ इन्फोटेक नावाची फर्म आहे. ओके, आणि आमचा डेमोसाठी कॉन्टॅक्ट नंबर आहे. सगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे. हे सॉफ्टवेअर सर तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी कोणत्याही लँग्वेज मध्ये वापरू शकता. तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये पण वापरू शकता. ओके, सगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर्स आहे. मेडिकल, फार्मा, होलसेल, रिटेल, हॉटेल इंडस्ट्री, फुटवेअर, ऑटोमोबाईल, ओके, लायब्ररी, पॅथॉलॉजी लॅब, सगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सर सॉफ्टवेअर आहे अवेलेबल. ओके, तुम्हाला कोणत्या ट्रेडचं सॉफ्टवेअर पाहिजे तर आम्हाला सांगा. त्याचा डेमो आमच्याकडून घ्या, फ्रीमध्ये वापरून बघा. आवडलं तर नक्की घ्या सर. ओके, तसंच आमची ही वेबसाईट आहे सर. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये आम्ही दिलेलं आहे डेमो. इथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. हे आपलं इंग्लिश सॉफ्टवेअर आहे, हे आपलं युनिकोड व्हर्जन मराठी सॉफ्टवेअर आहे. हे ज्वेलरी ट्रेडसाठी आहे. नंतर इथे स्कूल मॅनेजमेंटचं आहे, हॉटेल इंडस्ट्रीसाठी, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, नंतर लॅबसाठी आपलं आहे. नंतर रिटेल, फुटवेअर किंवा गारमेंटसाठी आहे, शटरिंगसाठी आहे. वेगवेगळ्या ट्रेडनुसार आम्ही सगळे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहे. ओके, वापरायला एकदम सोपी आणि इझी सॉफ्टवेअर आहेत. इझिली तुम्ही तुमचा बिझनेस कॉम्प्युटराइज करू शकता आणि तुमचा बिझनेस इझिली तुम्ही मॅन्युअल वर्क मधून ऑटोमेटेड करू शकता सर. असे आपले बिलिंग सॉफ्टवेअरचे सगळे डिटेल्स आहेत. तुम्ही पण तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करून बघू शकता. ओके सर, त्याच्यानंतर आपण मेन सॉफ्टवेअरच्या स्क्रीनवर आलो. ओके, ही आपलं मेन बिझनेस ERP बिलिंग सॉफ्टवेअर आहे. याच्यात तुम्ही कम्प्लीट बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, A to Z सगळ्या गोष्टी सर मॅनेज करू शकता. मेन म्हणजे आपण कोणत्याही व्यावसायिकला विचारलं त्यांचा पहिला प्रश्न असतो की सॉफ्टवेअर आम्हाला एकदम इझी आणि सिंपल पाहिजे, जेणेकरून आपण किंवा आपला स्टाफ इझिली तो सॉफ्टवेअर वापरू शकतो. ओके, तसंच त्यांचे मेन असते की त्यांच्या बिझनेस प्रमाणे ते कस्टमाइज करता आलं पाहिजे. ओके, हे आपलं असंच एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ते एकदम इझी आणि युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. वापरायला एकदम सोपं आहे. ते बघू शकता सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये आपण इझिली होलसेल, रिटेल पण बिलिंग याच्यामध्ये मॅनेज करू शकता सर. तुमचं रिटेल बिलिंग असेल तर POS ची विंडो इथे दिली आहे. डायरेक्ट तुम्ही POS मधून तुम्ही बिलिंग करू शकता सर. ओके, इथे आलो की जस्ट न्यू बटनला क्लिक करायचे. ओके, का बाकी डिटेल्स काय टाकू. जस्ट इथे तुम्ही बारकोड वाईज पण बिलिंग करू शकता सर. ओके, डायरेक्ट तुम्ही बारकोड गणन प्रोडक्ट स्कॅन केला की ऑटोमॅटिक सर्व प्रोडक्ट लोड होत जातात. आता आपण मॅन्युअली दाखवतो. मॅन्युअली इथे तुम्ही डायरेक्ट सर्च पण करू शकता कोणता प्रोडक्ट पाहिजे. हे बघा सर, तुम्ही मराठीमध्ये पण तुमचे प्रोडक्ट ऍड करू शकता. इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश मध्ये, आणि एकदम युनिकोड बेस आहे. तुम्ही जस्ट इंग्लिश टाईप केलं की मराठी ट्रान्सलेट होतं सर. असं युनिकोड बेस सॉफ्टवेअर बनवलेलं आहे सर. आपण एक बिल मारून बघूया. फक्त क्वांटिटी टाकायचं, ऑटोमॅटिक तुम्ही कस्टमर वाईज डिस्काउंट द्यायचं आहे, रेट कमी जास्त सेट करायचं आहे, ते पण करू शकता. टोटल बिलावर तुम्हाला डिस्काउंट द्यायचं ते पण करू शकता. ओके, असं एकदम इझी तुमचं आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आपण बनवलेलं आहे सर. याच्यामध्ये सगळ्या ट्रेंडनुसार पूर्ण कस्टमाइज येतं करता. जसं की तुमचं इलेक्ट्रिक शॉप असेल, मोबाईल शॉप असेल, किराणा शॉप असेल, फुटवेअरचं शॉप असेल, किंवा तुमचं गारमेंट असेल, रेडीमेड गारमेंट असेल, सगळ्या ट्रेडसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर तुम्ही कस्टमाइज करून वापरू शकता सर. असे तुम्हाला हवे तसे चांगले बिल फॉर्मॅट पण भेटून जातील. ओके, याच्यामध्ये हे पण पूर्ण कस्टमाइज करता येतं. वरती तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच कॉलम सेट करता येतात, बाकी सगळे हाईड करता येतं. वरती का तुमचा लोगो वगैरे पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला सेट करू शकतो. प्लस हे बिल तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअप किंवा ईमेल पण करू शकतो सॉफ्टवेअर मधून. ओके, असे आपले बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. याच्यामध्ये तुम्ही इझिली तुमचा होलसेल, रिटेल मॅनेज करू शकता. इलेक्ट्रॉनिक शॉप असेल तर त्याच्यामध्ये तुमचा बारकोड वाईज बिलिंग, सिरियल नंबर, वॉरंटी वगैरे सगळं ट्रेस करू शकता. ओके, त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक होलसेल एक बिल बनवून दाखवतो सर. ओके, इथे क्रेडिट घेतलं, इथे कस्टमर पण तुम्ही इझिली नवीन तुमचे ऍड करू शकता. इथेच दिलेलं बघा, प्लस बटनला क्लिक केले इथूनच तुम्ही डायरेक्ट नवीन कस्टमर ऍड करू शकता. ओके, इथे सर्च केलं की कोणत्या बेसवर सर तुम्ही नाव, नंबरवर कस्टमर तुमचा सर्च करू शकता.
ओके, एंटर इथे तुमचे आपले सगळे प्रोडक्ट डिटेल्स येणार. इथेच तुम्हाला प्रोडक्ट काय आहे, कोणता HSN किती आहे, त्याचा स्टॉक किती शिल्लक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. खाली पण सगळे डिटेल येतील. प्लस तुम्ही इथे फोटो पण सेट करू शकता सर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. इथे म्हणजे तो प्रोडक्ट बऱ्याच वेळा भरपूर प्रोडक्ट असतात, किंवा एखादा ऑटोमोबाईल शॉप असेल, इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, त्यांच्याकडे छोटे छोटे स्पेअर पार्ट असतात. त्या स्पेअर पार्टची इमेज लावून तुम्ही तिथे अपडेट करू शकता, जेणेकरून एखादा आपल्या स्टाफला तो प्रोडक्ट सर्च करताना तो प्रोडक्ट माहिती नसतो, त्यावेळी मग इमेज वरून आपल्या लक्षात येतो हा प्रोडक्ट म्हणजे हा आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही प्रोडक्टला इमेज पण सेट करू शकता सर रिअल टाइम. ओके, आता आपण एक बिल बनवूया सर. इथे मध्ये तुम्हाला याच्यामध्ये मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे बिल फॉर्मॅट पण भेटून जातील सर आपल्याकडून. ओके, असं आहे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर. एकदम इझी आहे, सिम्पल आहे, इझी आहे. फक्त प्रोडक्ट सर्च करायचे आणि ऍड करत जायचे. कस्टमरनुसार तुम्ही बिल रेट कमी जास्त करू शकता. ओके, कस्टमरला एखादा डिस्काउंट द्यायचा असेल तर डिस्काउंट देऊ शकता. प्लस कसले एक्स्ट्रा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, हमाली चार्जेस, कुरिअर चार्जेस, एक्स्ट्रा कसले चार्जेस, पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस, सगळे याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. ओके, हे सॉफ्टवेअर सर कम्प्लीट युनिकोड बेस आहे, त्यामुळे तुम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी कोणत्याही लँग्वेज मध्ये ते वापरू शकता. कस्टमरची नावं, आयटमची नावं, प्रोडक्टची नावं कम्प्लीट तुम्ही मराठीमध्ये पण ऍड करू शकता. ओके, तसं तुम्हाला वेगवेगळे फॉर्मॅट पण आपल्याकडे बनवून भेटतील, तुम्हाला जसं आवडेल तुमच्या प्रिंटरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. फुल पेज, हाफ पेज, थर्मलचा, A4, A5 हव्या त्या साईजचा बिल फॉर्मॅट आपल्याकडे भेटून जाईल. याच्यामध्ये सॅम्पल साठी बरेच आपण बिल फॉर्मॅट सेट केला आहे, त्याचे सॅम्पल तुम्हाला दाखवतो मी. ओके, आणि तुमचा जो बिझनेस असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट मॅनेज करू शकता. मल्टिपल इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, वेगवेगळे कोणत्याही कॅटेगरीचे, कोणत्याही कंपनीचे अनलिमिटेड प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता. हेच बिल सर डायरेक्ट कस्टमरला आपल्या सॉफ्टवेअर मधून व्हॉट्सअपला पण सेंड होतं. ओके, वापरायला एकदम सोपं आहे सर सॉफ्टवेअर. ओके, इझिली तुम्ही याच्यामध्ये तुमचा बिझनेस कॉम्प्युटराइज करू शकता. असं सर्वांच्या अनुषंगाने सर्वांना इझी होईल अशा प्रकारे सॉफ्टवेअर आम्ही बनवलेलं आहे सर, जेणेकरून कोणताही शॉपकीपर, बिझनेस ओनर हे सॉफ्टवेअर वापरून आपला जो बिझनेस आहे तो इझिली मॅनेज करू शकतो आणि कॉम्प्युटराइज होऊ शकतो. ओके, हा बघा, हा एक A5 मधला पण आपल्याकडे बिल फॉर्मॅट आहे, छान आणि सुंदर, जसं तुम्हाला पाहिजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, हव्या त्या साईज मध्ये सर आपल्याकडे तुम्हाला इनवॉइस फॉर्मॅट भेटून जाईल. पूर्ण कस्टमाइज करता येतो, तुम्हाला जसं पाहिजे जसं बिल फॉर्मॅट आपल्याकडून भेटून जाईल. ओके, वरती तुमचे डिटेल्स येतील, इथे कस्टमरचे डिटेल्स, बिल नंबर, लोगो, QR कोड, बँक डिटेल्स, जेवढे कॉलम तेवढे पाहिजे तेवढेच करता येतात. GST, नॉन GST दोन्ही याच्यामध्ये मेंटेन करता येतं. ओके, प्लस बाकी तुमचं एक्सपायरी, नियर एक्सपायरी, आउटस्टँडिंग, अकाउंटिंग, पेमेंट रिसिट, प्लस तुमचं वॉरंटी वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकाच बिझनेस मध्ये तुम्ही मल्टिपल प्रेस करू शकता. आणि हे जे सॉफ्टवेअर सर पूर्ण प्रत्येक ट्रेड वाईज कस्टमाइज करता येतं, त्याप्रमाणे आपण हे सॉफ्टवेअर वापरू शकतो सर. ओके, आणि वापरायला एकदम सोपं आहे सर. डेली तुम्हाला दिवसाचा सेल परचेस एका सिंगल क्लिक वर तुम्हाला डेली भेटून जातं. इथे तुम्हाला सेल मध्ये टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकला तर दिवसाची सगळी बिलं इथे येऊन जातं पार्टी वाईज. ओके, प्लस त्याची तुम्ही रिप्रिंट करू शकता, मॉडिफाय करू शकता, नवीन प्रोडक्ट ऍड करू शकता, प्रिंट देऊ शकता. प्लस याच्यामध्ये युजर सिक्युरिटीचा चांगला ऑप्शन दिलेला आहे. कस्टमरचा ओनरला वेगळा, ऍडमिनचा युजर आयडी वेगळा, ऑपरेटरला वेगळा, असे युजर सिक्युरिटी पण ठेवता येतं. ऑपरेटरला किंवा तुमच्या स्टाफला लिमिटेड राईट्स देऊन त्याला बाउंडेशन सेट करता येतात, जेणेकरून तो आपल्या इन्व्हेंटरी किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करू शकत नाही किंवा मॉडिफिकेशन डिलीट करू शकत नाही. ओके, तसं युजर वाईज तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करू शकता. तुमच्याकडे जर स्टाफ असेल, तुम्ही त्याला जर कमिशन वगैरे देत असाल तर कमिशन पण त्यांना तुम्ही देऊ शकता सर, जेणेकरून म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं जे स्टाफ आहेत किंवा सेल्समॅन आहेत त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी पण वाढते, जेणेकरून त्यांचा आपल्या शॉप मध्ये काम करण्याचा इंटरेस्ट वाढतो. जर आपण त्यांना इन्सेंटिव्ह देत असाल तर ती पण इन्सेंटिव्ह त्यांचं कमिशन पण तुम्ही याच्यामध्ये मॅनेज करू शकता. ऑटोमॅटिक बिल वाईज तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट वाईज किंवा कंपनीला जर तुमचं गारमेंट शॉप असेल तिथे साडी सेक्शन असतं, रेडीमेड शर्ट्स असतं, अशा सेक्शन वाईज जर तुम्ही तुमच्या स्टाफला जर सेक्शन वाटून दिलं तर त्या प्रत्येक सेक्शन वाईज तुमच्या स्टाफला किंवा तुमच्या
जो कोण सेल्समॅन असेल त्याला कमिशन पण त्याच्या टोटल मंथली किंवा आठवड्याच्या सेल बेसिसवर तुम्ही कमिशन इश्यू करू शकता. याचं पूर्ण रेकॉर्ड ऑटोमॅटिक ह्या सॉफ्टवेअर मध्ये मॅनेज होतं. ओके, त्याचा जरी तुम्हाला डेमो पाहिजे असेल कसं वर्क त्याचा पण डेमो तुम्हाला दाखवला जाईल. हा आता डेमो फक्त ऑल ओव्हर सॉफ्टवेअरची ओळख करण्यासाठी आहे सर. ओके, जेणेकरून तुम्हाला सॉफ्टवेअर कसं आहे काय आहे समजण्यासाठी. ओके, हे आपलं असं बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. तुम्हाला जर तुमच्या सिस्टीमवर डेमो इन्स्टॉल करून पाहिजे असेल वापरण्यासाठी तर कधी पण कॉल करा सर, फ्री मध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल सर. ओके, ही आपली फास्ट बिलिंग साठी पीओएस ची बिलिंग ऑपरेटिंग आहे. ओके, पीओएस चा कन्सेप्ट आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही इथेच सगळे डिटेल्स बघू शकता. इथे मोड ऑफ पेमेंटची पण सुविधा आहे. याच्यामध्ये तुम्ही सपोज कॅश मध्ये आले, युपीआय मध्ये आलं, याप्रमाणे तुम्ही सेटलमेंट पण करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला जीपे, फोन पे, युपीआय याप्रमाणे आपण टेंडर्स ऍड करू शकतो. त्याप्रमाणे तुम्हाला दिवसाचा टोटल सेल पण भेटून जातो. प्लस एखाद्या जर तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे 2%, असं डिस्काउंट पण डायरेक्ट टाकू शकता. डिस्काउंट ऑटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट होऊन जाईल. ओके, कस्टमर वाईज तुम्ही टोटल बिलावर डिस्काउंट पण देऊ शकता. अमाऊंट पर्सेंट मध्ये किंवा अमाऊंट मध्ये दोन्ही याच्यामध्ये तुम्ही बिलला डिस्काउंट वगैरे देऊ शकता सर. ओके सर, असं आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. एकदम इझी, सिम्पल, वापरण्यास इझी आहे, दिसायला पण एकदम सुटसुटीत आहेत. बिलिंग स्क्रीन वगैरे तुमचं रेस्टॉरंट असेल, वाईन शॉप असेल, बिअर शॉप असेल, कोणते स्टेशनरी शॉप असेल, सगळ्या ट्रेडसाठी कस्टमाइज करता येतं. हे आता मी ऑल ओव्हर मिक्स डेमो दाखवतोय तुम्हाला समजण्यासाठी. ओके, सगळ्या प्रकारचे आपल्या ट्रेड वाईज हे कस्टमाइज करता येतं सर. ओके, आणि इझिली याच्यामध्ये आपल्यामध्ये तुमचं जर टच स्क्रीनचं तुम्हाला स्क्रीन पाहिजे असेल, हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे टच स्क्रीनची पण प्रोव्हिजन आहे. इथे तुम्ही इमेज पण सेट करू शकता. एकदम फास्ट, म्हणजे एकदम तुमच्याकडे भरपूर गर्दी असते आणि या ठिकाणी जर तुम्ही इझिली तुम्हाला बिलिंग करायचं आहे इथे कमी वेळेमध्ये, जस्ट कस्टमरला तुम्ही इथे कमी वेळेमध्ये बिलिंग करून तुमचा बिझनेस मेंटेन करू शकता. जस्ट सिलेक्ट करायचे, कमी जास्त करू शकता. प्रिंट मधले की डायरेक्ट तुमची प्रिंट येणार. हे टच पीओएस पण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ऑप्शन दिलेला आहे सर. ओके, याप्रमाणे बघा, जस्ट तुम्ही सिलेक्ट करायचं, इमेज सेट करायचं, इमेज वाईज पण आपले प्रोडक्ट शो होतात सर. तुमचं जर कॅफे वगैरे असेल त्याच्यासाठी ओके, ते सेव्ह म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला विचारणार प्रिंट द्यायची का, डायरेक्ट तुमची प्रिंट निघून येईल सर. ओके, असं हे आपलं बिलिंग सर सॉफ्टवेअर आहे. ओके, सगळ्या गोष्टी एका सॉफ्टवेअर मध्ये दिल्या आहेत. हे पीओएस ची पण विंडो दिलेली आहे. म्हणजे तुमचं जर बेकरी प्रोडक्ट असेल, एखादा रेस्टॉरंट असेल, स्टेशनरी शॉप असेल, गार्मेंट शॉप असेल, ओके, किंवा एखादा कॅफे जरी तुम्ही चालवत असाल, केक शॉप असेल, सगळ्या ट्रेडसाठी हे सॉफ्टवेअर तुम्ही इझिली वापर करू शकता सर. ओके, त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघितलं तर ऑल टच मास्टर याच्यामध्ये दिलेले आहेत. अकाउंट मास्टर, ग्रुप, नंतर आयटम्स, देन तुमचे कंपनी मास्टर, ग्रुप, टॅक्स. ओके, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्याचं पूर्ण ट्रेनिंग आपल्याकडनं तुम्हाला भेटून जाईल सर. ओके, इथे तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन आहे, सेल, परचेस, पीओएस, सेल रिटर्न, परचेस रिटर्न, सेल ऑर्डर, नंतर परचेस चलान, परचेस रिटर्न. तुम्ही बघितलं कोटेशन पण बनवू शकता या सॉफ्टवेअर मध्ये. ओके, प्रोडक्शन किंवा तुमचा एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर मॅन्युफॅक्चरिंग साठी पण मॉड्यूल आपण दिलेलं आहे. त्याचं पण डेमो किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्याकडून डिटेल्स भेटून जाईल. बाकीचे सगळं पेमेंट, रिसिप्ट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या आहेत. रिपोर्ट्स मध्ये ए टू झेड सगळे रिपोर्ट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स पासून तुमचं आउटस्टँडिंग पण तुम्हाला सिंगल क्लिकवर पार्टी वाईज तुम्ही काढू शकता. ओके, आणि तुमच्या कलेक्शन पर्सनला देऊ शकता, रिकव्हरी करू शकता, व्हॉट्सअपला पाठवू शकता, पीडीएफ पण काढू शकता. पार्टी वाईज तुमचे एरिया वाईज तुम्ही काढू शकता. सिटी वाईज पण तुम्ही डिटेल्स मेंटेन करू शकता. याच्यामध्ये पेएबल आणि रिसिवेबल म्हणजे कस्टमरचा आउटस्टँडिंग, पेएबल म्हणजे सप्लायरचा आपण किती देणार आहोत तो. ओके, त्याच्यामध्ये ए टू झेड तुम्ही बिल वाईज कलेक्शन, डे बुक, पर्टिक्युलर कस्टमर वाईज तुम्ही लेजर मेंटेन करू शकता, बघू शकता. ओके, त्याच्यानंतर हे सगळे महत्वाचे ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये पूर्ण सेल रजिस्टर, सेल समरी, ह्याच्यामध्ये तुम्ही बिल वाईज प्रॉफिट, आयटम वाईज प्रॉफिट पण कॅल्क्युलेशन करून काढू शकता. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर काढून देतो तुम्हाला, मॅन्युअली काय करायची गरज नाही सर. ओके, बिल वाईज पर्टिक्युलर बिल वाईज टोटल किती प्रॉफिट झालं, टोटल किती प्रॉफिट झालं, सगळं तुम्हाला इथे समजलं. हे तुम्ही डायरेक्ट प्रिंट देऊ शकता, अदरवाईज पीडीएफ पण जनरेट करू शकता सर. पीओएस रजिस्टर वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. प्लस तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर वाईज बिलिंग करू शकता. एखादा विकला सिरियल नंबर असेल तर सिरियल नंबर पण तुम्ही ट्रॅक करू शकता. कधी कोणत्या बिलात आपण परचेस केला होता आणि कोणत्या कस्टमरला विकला, कधी तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये जस्ट सिरियल नंबर सर्च करून तुम्ही
तर पर्टिक्युलर कस्टमर किंवा पर्टिक्युलर सिरियल नंबरची वस्तू ट्रॅक करू शकता. ओके, स्टॉक रिपोर्ट मध्ये जे रेग्युलर लागणारे स्टॉक रिपोर्ट, आयटम वाईज स्टॉक रिपोर्ट, ओके, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डेली स्टॉकचं स्टेटस, एक्सपायरी, नियर एक्सपायरी, सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. तुमचं जर ग्रोसरी फूड प्रोडक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर डे वाईज एक्सपायरी, नियर एक्सपायरी प्रोडक्ट काढू शकता. म्हणजे पुढच्या 30 दिवसात, 60 दिवसात, 90 दिवसात किंवा ऑल असे एक्सपायर किंवा एक्सपायर झालेच आयटम याप्रमाणे तुम्ही फिल्टरेशन लावून तुम्ही याचा रिपोर्ट काढू शकता, एक्सपायर स्टॉक रिपोर्ट काढू शकता. ओके सर, तुम्ही बघितलं याप्रमाणे सगळे ऑप्शन दिले आहेत. जीएसटी रिलेटेड सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिले आहेत. जीएसटीचे सगळे रिपोर्ट इथून काढू शकता. ओके, आणि मेन म्हणजे एकदम सिम्पल सॉफ्टवेअर बनवलं आहे. मेन म्हणजे सर्व शॉपकीपरचं किंवा दुकानदारांचं एकच म्हणणं असं की आपल्याला वापरायला एकदम सोपं सॉफ्टवेअर, असं सॉफ्टवेअर दाखवा. बऱ्याच वेळांची अशी डिमांड असते की मराठी लँग्वेज मध्ये सॉफ्टवेअर पाहिजे, तर हे पूर्ण तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये पण तुम्ही बनवू शकता. इथे बघा, इथे आयटम्स मध्ये आला की इथे तुम्ही पूर्ण प्रोडक्ट लिस्ट बघू शकता. इथे न्यू बटनला क्लिक करून इझिली तुम्ही प्रोडक्ट ऍड करू शकता. इंग्लिश पाहिजे तर डायरेक्ट इंग्लिश पण टाईप होतं. सपोज तुम्हाला मराठी पाहिजे तर जस्ट इथून आपली लँग्वेज इथे ती चेंज करायची कॉम्प्युटरची. ओके, आणि इथे जस्ट आता तुम्ही टाकलात कोणताही प्रोडक्ट टाकलात तर इथे तुमचं ऑटोमॅटिक जनरेट होऊन जाईल. ओके, आता आपण एक प्रोडक्ट बनवूया. जो प्रोडक्ट पाहिजे तुम्ही इथून ऍड टाकू शकता. जसं आता मी टाकतो पॅराशूट कोकोनट तेल. ओके, ओके, तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. ओके, इंग्लिश पूर्ण तुम्ही इंग्लिश मध्ये मराठी हे करू शकता. इथं टॅक्स वगैरे इंग्लिश किंवा मराठी, हिंदी कोणत्याही लँग्वेज मध्ये सर हे वापरू शकता. जो काय असेल जीएसटी प्रमाणे टॅक्स इथे सिलेक्ट करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे तुमची कंपनी क्रिएट करू शकता, आयटम ग्रुप मेंटेन करू शकता. ओके, बाकी तुम्हाला मल्टी युनिट मॅनेज करायचं असेल ते पण करू शकता. तिथे तुमची परचेस प्राइस काय असेल तर टाकायची. त्यानंतर सेल प्राइस काय असेल ते तुमची टाकायची, किती रुपयाने तुम्ही सेल करायची असेल. एमआरपी पण मेंटेन करू शकता. त्याच्यामध्ये बाकी तुमचं एक्सपायरी, बॅच वगैरे, पर्टिक्युलर बॅच, आर्टिकल नंबर सगळं याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओपनिंग बॅच मध्ये किती सध्या ओपनिंग बॅलन्स आहे तो तुम्ही टाकून अपडेट करू शकता. ओके, तसंच जर तुम्हाला इथे बघा, इथे मेंटेन बॅच नावाचा ऑप्शन दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं बॅच, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट ह्या गोष्टी जरी मॅनेज करायच्या असेल तर ह्या गोष्टी पण तुम्ही मॅनेज करू शकता सर. ओके, तसंच याच्यामध्ये तुम्ही बारकोड पण ऑटोमॅटिक जनरेट करू शकता, बारकोड प्रिंट पण करू शकता आणि बारकोड वाईज बिलिंग पण करू शकता. ओके, याचं पण पूर्ण सेटिंग आपल्या याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल सर. ओके, इथेच तुम्हाला सगळे प्रोडक्ट वाईज सगळी इन्फॉर्मेशन भेटते. इथे प्रोडक्टचा तुम्हाला लावलेला हे पण दिसतो, फोटो पण दिसतो, म्हणजे प्रोडक्ट सर्चिंगला पण इझी होऊन जातं आपल्या सॉफ्टवेअर मध्ये. ओके, इथेच बारकोडची प्रोव्हिजन दिलं आहे. बारकोड वाईज तुम्ही प्रोडक्ट वाईज तुम्ही बारकोड प्रिंट करू शकता. जो प्रोडक्ट पाहिजे तो तुम्ही जस्ट सिलेक्ट करायचा. इथे नंबर ऑफ क्वांटिटी किती पाहिजे ते टाकायचे, 10 लेबल पाहिजे, 15 लेबल पाहिजे टाकायचे, एंटर मारायचं. इथे प्रिंटला यायचं आणि इथून तुम्ही बारकोडचे लेबल्स प्रिंट करू शकता सर. बारकोड लेबल पण तुम्हाला ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपल्याकडे भेटून जाईल सर. फुल पेज, हाफ पेज, ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये आपण देऊन देऊ सर, बनवून देऊ सर. ओके, हे बघा सर, सुपर बाजार वगैरे असेल तर सुपर बाजारसाठी पण आपल्याकडे असं परफेक्ट सुपर बाजार असेल, गारमेंट असेल, कोणताही ट्रेड असेल, कोणत्याही ट्रेड साठी तुम्ही प्रॉपर असे बारकोड जनरेट करू शकता. वरती तुमचं नाव मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेज मध्ये प्रिंट करू शकता. प्रोडक्टचं नाव पण मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेज मध्ये करू शकता. बाकी पॅकिंग डेट, एक्सपायरी डेट, एमआरपी, डिस्काउंट रेट सगळं याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, वरती तुमचा काय मोबाईल नंबर पाहिजे, फुल लायसन नंबर पाहिजे, सगळ्या डिटेल्स हवे तर ट्रेड वाईज तुम्हाला जसे ज्या साईजचे टॅग पाहिजे त्या साईजचे आपल्याकडे टॅग डिझाईन करून भेटून जातील सर. ओके, असे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. बिलिंग अकाउंटिंग याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट तुमचं बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट,
आउटस्टँडिंग, सेल, परचेस, कोटेशन, बाकी सेल रिटर्न, परचेस रिटर्न, सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. आणि मेन म्हणजे वापरायला एकदम सोपं सॉफ्टवेअर, एकदम सोपं. ओके, आणि मेन म्हणजे तुमच्या लोकल लँग्वेज मध्ये तुम्ही हे सॉफ्टवेअर यूज करू शकता. हे आपले बिलिंग विंडो एकदम इझी आणि सोपे बनवलेलं आहे, जेणेकरून कोणताही युजर कीबोर्ड वरनं किंवा माऊस वरनं इझिली वापरू शकतो. ओके सर, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का माहिती पाहिजे असेल, डेमो बघायचा असेल, किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल, सॉफ्टवेअर मध्ये कोणते ऑप्शन आहेत, किंवा तुमच्या बिझनेस साठी कसा यूज करायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तर मला डायरेक्ट मेसेज किंवा कॉल करा. फ्री मध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल सर. ओके, असे आपले बिलिंग सॉफ्टवेअर आहे सर. ओके, इथे मेन म्हणजे इथे सगळी शॉर्टकट्स बटन एक दिलेले आहेत बघा आम्ही सर. हे सगळी शॉर्टकट्स बटन तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, युजरला जे पाहिजे त्याप्रमाणे आपण नवीन सेट करू शकतो सर. ओके, नवीन जे तुम्हाला डेली लागतात ही सगळी शॉर्टकट्स बटन आपण इथे ऍड करू शकतो सर. याच्यामध्ये होलसेल रिटेल दोन्ही मॅनेज करता येत सर, दोन्ही. हो हो. प्लस फास्ट बिलिंग साठी पीओएस आहे. एकदम इझी आणि मस्त आहे. म्हणजे तुमची छोटा आउटलेट असेल तिथे तुम्हाला जर फास्ट बिलिंग साठी पीओएस सिस्टीम पाहिजे तर ही पीओएस सिस्टीम आपल्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही वापरू शकता पीओएस. हे टच पीओएस चं पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, नॉर्मल पीओएस पाहिजे तर नॉर्मल पीओएस पण आहे सुपरवायझर साठी वगैरे. आणि जर कॅफे असेल, रेग्युलर आउटलेट असेल तर त्याच्यासाठी हे आमचं टच. जस्ट तुम्ही क्लिक करायचं, प्रोडक्ट ऍड होत जाणार. ओके, कॅटेगरी जिथे मेंटेन करू शकता, टी असेल काय असेल तर वेगवेगळे कॅटेगरी जस्ट सिलेक्ट करायचं, ऍड करत जायचं सर. असं एकदम छान आणि इझी सॉफ्टवेअर आपण सेट करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये पण मल्टीमोड पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत सर. ओके, असे आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. तुम्ही डाउनलोड करून घ्या आमच्याकडनं आणि सगळ्या गोष्टी तुम्ही वापरून बघू शकता. ओके, सगळे ऑप्शन बघू शकता, काय काय ऑप्शन आहेत, आणि तुमच्या ह्याच्या व्यतिरिक्त जरी काय तुम्हाला माहिती असेल तर सांगू शकता. आज डेमो एक प्रोडक्टची ओळख व्हावी आणि काय काय फीचर्स कसं कसं आहे यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये जर माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला फ्री मध्ये डेमो इन्स्टॉल करून देऊ सर. ओके, धन्यवाद. अजून काय माहिती असेल तर नक्की आम्हाला डायरेक्ट मेसेज किंवा कॉल करा सर. थँक्यू.